नमस्कार मित्रांनो, आज आपण गौतम बुद्धांनी संन्यास कुठे घेतला आणि त्यावर त्यांच्या घरच्यांची आणि इतरांची काय रिॲक्शन होते आणि त्यांनी कसं दुःख व्यक्त केलं हे बघू. सगळ्या गोष्टी आपण डिटेल्स मध्ये. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, ही माहिती भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, यामधून मी तुम्हाला माहिती देत आहे. पण भरपूर जण या पुस्तकाला डिनाईड करतात, कारण मी जे मागचे व्हिडिओ टाकले ते कोणी मान्यच करायला तयार नव्हतं. पण बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं ते असंच लिहिलं असं मला वाटत नाही, कारण हे फॅक्टवर पुस्तक आहे. असो, आपण जास्त वेळ नको घालवायला, स्टार्ट करू. सिद्धार्थने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रत म्हणजे संन्यास घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचे आश्रम कपिलवस्तू मध्ये होते. कपिलवस्तू म्हणजे सिद्धार्थचं राज्य. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा आवडता घोडा कंटक आणि त्यांचा सारथी छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसे जसे आश्रमाच्या जवळ आले तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी आश्रमापाशी गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांना कमलाप्रमाणे हात जोडून वंदन केले आणि त्यांच्या जवळ येऊन उभे टाकले. त्यांचे मन खूप दुःखी झालं होतं, कारण सिद्धार्थ संन्यास घेणार होता आणि परत कधीच येणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण सिद्धार्थचे रूप बघून काही स्त्रियांना वाटलं तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे. काहींना तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणाने युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला असं वाटत होतं. शेवटी मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून सिद्धार्थने त्यांची सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. त्याला वाटलं होतं की ते संन्यास घेत असताना शुद्धोधन आणि प्रजापती गौतमी तिथे उपस्थित राहू नये, कारण त्यांना कुठे ना कुठे माहिती होतं दुःख वेगाने ते स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत. पण ते त्याच्या न कळतच अगोदरच आश्रमात येऊन पोहोचले होते. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तिथे जमलेले लोकांत आपले माता पिता असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या आई वडिलांना पाहताच ते प्रथम त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद मागितला. पण त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडरडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावूनच काढले. छन्नाने कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तिथे उभा होता. शुद्धोधन आणि प्रजापती रडत असलेले पाहून त्यांचे डोळे भरून आले आणि तो पण रडायला लागला. मोठ्याच कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला व छन्न जिथे उभा होता तिथे गेला. सिद्धार्थने त्याला त्यांचे कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले आणि जेवढे संन्याशाला मुंडन करायची गरज असते तेवढे मुंडन करून घेतले. त्यांचा चुलत भाऊ महानाम यांनी संन्याशाला योग्य असे कपडे आणि भिक्षापात्र आणले होते आणि सिद्धार्थने ते वस्त्र परिधान केले. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक ते संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक म्हणजे संन्यासी झाले ते जाहीर केले. त्यानंतर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. सिद्धार्थ आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदाय त्यांच्या मागे जाऊ लागला. त्यांनी कपिलवस्तू सोडले आणि तो आनोबा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय त्यांच्या मागे येत असल्याचे दिसले. सिद्धार्थ थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोली यांच्या मधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलोय, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला खूप अवघड झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्यांची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धन संपन्न व नववंशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोक कल्याणासाठी तो स्वयंकांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वयंकाशी बहुमतापुढे आपले शिर झोकवले नाहीच, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, ग्रह सुखाऐवजी ग्रहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा प्रकारे जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणती वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याच्या स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याच्या शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. यावरून मला आठवलं शाक्य कुमारी किस्सा गौतमीचे म्हणणे. किती यथार्थ होते बघा. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. त्यानंतर कंटकाला घेऊन छन्नाने घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंटकासह आनोबा नदीच्या तीरापर्यंत पोहोचण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका मोठा होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण आनोबा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ मागे येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकलेस.
तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उद्दान भावनांनी मला संतोष झालाय. ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी सगळेच दाखवत असतात, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे करतात. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस, म्हणजे तू सगळ्यांना निस्वार्थ आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. यानंतर त्यांच्यामधील खूप बहस झाली. छन्नाला वाटले तू सिद्धार्थचे मन वळवून परत कपिल वस्तूमध्ये घेऊन जाईल, पण छन्नाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि शेवटी छन्ना आणि कंटक कपिल वस्तूकडे परतले. आपला मालक अशा रीतीने आरण्यात गेला. त्यामुळे दुखी कष्टी झालेला छन्न ज्या रस्त्याने कंटकासह तो रात्रीत कूच करत होता त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्या बरोबर नाही याचा विचार करून प्रवास संपवण्यात त्याला 8 दिवस लागले. शेवटी तो कपिल वस्तू येथे पोहोचला. तिथल्या लोकांना वाटत होतं सिद्धार्थ छन्न बरोबर परत येईल, पण जेव्हा सिद्धार्थ त्यांना दिसला नाही तेव्हा सगळे दुःखी झाले. गौतमीच्या मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली आणि रडत असतानाच ती ओरडली आणि म्हणाली, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकाठी सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुदंबी किंवा मेघगर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? असा सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या आदित्य पुरुषासारख्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्यच अशी झाली आहे. ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायू खाली लपलेले आहेत, नीलकमळासारखे दिसणाऱ्या व माथ्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुखमोल 2 पायांनी तो खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? आणि तितक्यातच सिद्धार्थची पत्नी यशोधरा आली. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थला जाण्याची आज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दिडमूड अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले आणि म्हणाले, मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवली. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी ठरवायच पाहिजे होते. मला स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पत्नी मला किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपत्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधी खेळू नये काय? आणि तिकडे शुद्धोधनला सिद्धार्थ परत आला नाही आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजता दुःखी होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तिथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चना करून आपला मुलगा सुरक्षित परत यावे म्हणून देवाची आराधना केली. आणि देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस काढू लागले. तर मित्रांनो, अशी होती सिद्धार्थ गौतमांची कहाणी, जे की त्यांचं शोककुल कुटुंब झालं होतं. त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आपलं चॅनल ग्रो होईल आणि मी असेच कंटेंट तुमच्यासाठी नवीन काढून आणले. थँक्यू. धन्यवाद.